So, hello everyone. Welcome to Megabit Education यवतमाळ's YouTube चॅनल. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या YouTube चॅनलवर सगळ्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ एक इंग्लिश ग्रामरचा डेमो व्हिडिओ म्हणून सुद्धा काही विद्यार्थ्यांसाठी असू शकतो आणि हा व्हिडिओ सगळ्या ज्या एग्जाम्स आहे त्या सगळ्या एग्जामसाठीच हा हेल्पफुल ठरणार आहे. कारण आज आपण डिस्कस करणार आहोत एरर स्पॉटिंगचे काही क्वेश्चन्स जे तुम्हाला वेगवेगळे जे ग्रामरचे रूल्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती करून देईल. प्रत्येक क्वेश्चन जो आज आपण डिस्कस करणार आहोत ते एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक नवीन रूल एक नवीन क्वेश्चन सोबत इंट्रोड्यूस करून देईल. विद्यार्थ्यांनो, हा जो व्हिडिओ आहे हा कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आपण YouTube चॅनलवर इथे आपण अपलोड करतो आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. तर तुमच्या सगळ्यांना माझ्या सोबतच तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली सिस्टीम अशा प्रकारची राहील की इनिशियली एक क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होईल, त्यानंतर इथे तुम्हाला टायमर दिसेल. हा टायमर राहील 20 सेकंदचा. 20 सेकंदमध्ये जो कुठला पार्ट तुम्हाला करेक्ट वाटत असेल, इनकरेक्ट वाटत असेल, त्या इनकरेक्ट पार्टवरचा, जसं फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 असं जे ऑप्शन्स आहे त्या ऑप्शन मधला जो कुठला सेंटेन्स मधला इनकरेक्ट पार्ट वाटतो तो इनकरेक्ट पार्टचं नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि हे क्वेश्चन वाचण्यासाठी आणि इनकरेक्ट नंबर जो आहे तो तिथे एंटर करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये याच्यासाठी तुम्हाला 20 सेकंद दिला जाईल. जो जनरली कुठल्या पण एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये जर स्पॉटिंग एररचे क्वेश्चन असेल तर तुम्हाला 20 to 30 सेकंड्स प्रत्येक क्वेश्चनसाठी दिले जाऊ शकतात. आता 30 सेकंड्स राहतात, परंतु आपली इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि दिलेले क्वेश्चन्स हे सिंगल सेंटेन्स मी जनरली जास्त ठेवलेले आहेत. का बरं, तर मला रूल्स सांगायचे आहेत, ना की एकदम जास्त वाक्य इनिशियली घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे 20 सेकंद हा मोर दॅन सफिशियंट एक टाइम तुमच्या सगळ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांनी. तर वन बाय वन आपण क्वेश्चन बघत जाऊया. सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, ही लिंक सगळ्यांना शेअर करा आणि ज्यांना सुद्धा ही क्विज सारखं खेळायचं आहे किंवा ज्यांना हे रूल्स समजून घ्यायचे आहेत त्यांनी ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही आम्ही मॅरेथॉन सिरीज घेतो आहे ज्याच्यातला हा पार्ट 1 आहे आणि या मॅरेथॉन सिरीजचे बाकीचे पार्ट जे आहे ते एक्सक्लुझिव्हली जे आमचे मेगाबिट एज्युकेशनचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे. आणि जे विद्यार्थी सध्या प्रिपेअर करत आहे, ज्यांना थोडीशी अवेअरनेस पाहिजे आहे, आयडिया हवी आहे, त्याच्यासाठी कम्प्लीट व्हिडिओ आपण युट्यूबवर लाईव्ह करतो आहे. तर विद्यार्थ्यांनो, चला तर आपण फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. मी तुम्हाला इथे टायमर लावलेला आहे. हा क्वेश्चन आहे, तुम्हाला स्टेटमेंट मधलं कुठलं इनकरेक्ट जो पार्ट आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पटकन टाकायचा आहे. तुमचा टाइम जो आहे तो स्टार्ट होतो आता. कमेंट बॉक्समध्ये टाकत चालायचं आहे आन्सर्स 1, 2, 3, 4 जे तुम्हाला वाटतं. चला तर 20 सेकंड्स आपले झालेले आहेत. आता आपण बघूया की याचं आन्सर करेक्ट कुठला आहे आणि कशा प्रकारे याच्यामध्ये सेंटेन्स बनत आहे. जसे इथे लिहिलं आहे की रमन टॉक्स टू मी ॲज. ओके, रमन टॉक्स टू मी ॲज इफ ही वॉज द जनरल मॅनेजर ऑफ निप्पो कंपनी. तर एक विद्यार्थ्यांना लक्षात घ्या गोष्ट की जेव्हा कधी असं ॲज इफ असं कधी वाक्यात दिलेलं राहते किंवा आय विश असं कधी वाक्यात दिलं राहते, म्हणजे जो इमॅजिनरी पार्ट आहे की असं झालं तर कसं, इफ आय विश आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, जर इमॅजिनरी पार्ट दिलेला असेल तर त्यावेळी सिंग्युलर जरी इथे तुम्हाला एक प्रोनाउन दिसत असलं ही, तरी त्याच्यासोबत वॉज न लागता इथे लागतो तुमचा वेअर. जर इमॅजिनरी पार्ट दिला असेल ॲज इफ सारखं, आय विश सारखं, असे इमॅजिनरी जर शब्द दिलेले असेल की मी असं केलं असतं तर कसं, माझी इच्छा अशी आहे, आय विश इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, तर त्यावेळी सिंग्युलर जरी प्रोनाउन असलं तरी त्याच्यासोबत तुमचं जे वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आपण ज्याला म्हणतो, ते तुमचं नेहमी लागेल वेअर. तर हे सगळ्यांना विद्यार्थ्यांना लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि हा नवीन एक पॉईंट तुम्ही कदाचित शिकलाय असेल, म्हणून जो एरर आहे तो तुमचा 2 मध्ये आहे. मी आशा करतो की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कदाचित 2 दिलं असेल. जर नाही दिलं असेल तरी काही हरकत नाही, कारण हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकून गेलेला आहे. तसंच चला आपण दुसरा एक क्वेश्चन बघूया. आता इथे एक सेकंड क्वेश्चन दिलेला आहे,
तुमचा टाइम स्टार्ट होतो आता. तुम्ही ट्राय करा की तुम्ही याचं काय आन्सर देऊ शकता. 1 सेकंद जरा थांबाल, मी हे थोडंसं क्लीन करून घेतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारे याला करायचं. मी पॉज करून घेतोय याला आणि इथे थोडंसं क्लीन करून घेतो ज्याने तुम्हाला लक्षात येईल, ते वाक्य वाचता येईल. चला एकदा परत मी तो टायमर स्टार्ट करून घेतो. हा, आता तुम्ही ट्राय करा याचा आन्सर देण्याचा. क्वेश्चन नीट वाचा. चला, तर कदाचित तुमच्यापैकी काही जणांना आन्सर याचं आलं असेल, काही जणांना नाही आलं असेल, तर त्याचा आपण इथे आन्सर बघूया. बघा मित्रांनो, जसं इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे मे गॉड सेव्स द किंग. आता बघायला तर हे वाक्य खूप छोटं वाटतं सर, अशा प्रकारचा तर क्वेश्चन कदाचित येणार पण नाही एक्झाम मध्ये. जर असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाही, पण तसा रूल तर तिथे नक्कीच येईल, हे इतकं तर मात्र करेक्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मॉडेल्स म्हणता, जेव्हा कधी तुम्ही मॉडेल्स म्हणता, आता मॉडेल्स कुठले आहेत तर तुम्ही कदाचित बघितलं असेल, कॅन आहे, कोड आहे, मे आहे, माइट आहे, मे झालं, माइट झालं. तर असे कुठले पण जे मॉडेल्स राहतात त्याच्यासोबत नेहमी वर्बचं फर्स्ट फॉर्म येत असते. वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे जर एक लुक असेल तर त्याचं जे सेकंड फॉर्म आहे लुक किंवा थर्ड फॉर्म आहे लुक, तर असं हे सेकंड आणि थर्ड फॉर्म न येता तुमचं फर्स्ट फॉर्मच नेहमी मॉडेल सोबत यायला हवं. मग आता सर इथे तर तुम्हाला हे वर्बचं फर्स्ट फॉर्मच दिसत आहे नाही, तर लक्षात घ्या वर्बचं फर्स्ट फॉर्म हे सेव्ह होतं, परंतु जेव्हा त्याच्यासोबत यस किंवा ईएस लागतो तर ग्रामरमध्ये आपण त्याला वर्बचा फिफ्थ फॉर्म म्हणत असतो. तर त्याच्यामुळे इथे सेव्ह नको होतं, इथे ऍक्च्युली पाहिजे होतं सेव्ह. म्हणून मे गॉड सेव्ह द किंग असं राईट आन्सर इथे झालं असतं. जसं तुम्ही कधी कधी म्हणत असता मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मे गॉड ब्लेस यू म्हणता तर तुम्ही इथे गॉड सिंग्युलर असल्यामुळे मे गॉड ब्लेसेस यू का नाही म्हटलं, तर तेच आहे की मॉडेल जेव्हा असतं तेव्हा वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे की मॉडेलचं फर्स्ट फॉर्म मॉडेल जेव्हा कधी येतं तेव्हा वर्बचं त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म येत असतं. वर्बचं फिफ्थ फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म असं कुठलेही येत नसतं. तर आशा करतो तुम्हाला ह्या 2 क्वेश्चनवरून काही ना काही आयडिया मिळाली असेल आणि लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता एक हा थर्ड क्वेश्चन इथे बघा आणि याला ट्राय करा सॉल्व्ह करण्याचं. कमेंट बॉक्समध्ये तुमचं करेक्ट जे कुठलं तुम्हाला आन्सर वाटते ते लिहिण्याचं विसरू नका. चला, तर हे पॉज करतो, रिसेट करतो. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर दिले असेल असं होप करतो. आणि चला याच्याबद्दलचं थोडं डिस्कस करूया. हा एक खूप चांगला क्वेश्चन आहे, एक चांगल्या लेवलचा क्वेश्चन आहे. एकदा बघूया की जसं इथे लिहिलेलं आहे की द कॅपिटल ऑफ इंडिया इज सिच्युएटिंग 2190 मीटर्स अबव्ह द सी लेवल. आता असा इथे क्वेश्चन दिलेला आहे. आता द कॅपिटल ऑफ इंडिया सिम्स गुड, हे थोडं व्यवस्थित वाटत आहे. इज करेक्ट वाटत आहे, सिच्युएटिंग पण करेक्ट वाटत आहे. आता बघा, तुम्ही नेहमी लक्षात घेतलं असेल की सर मला माहिती आहे की जे कुठलं टू बीचं रूप असतं, मी थोडं इथे न लिहिता थोडं वरतं लिहितो म्हणजे सेकंड क्वेश्चनला अडचण येणार नाही. जे कुठलं टू बीचं रूप असतं ते इज, एम, आर, वॉज, वेअर असं आल्यानंतर त्याच्यानंतर नेहमी तुम्ही वर्बचं आयएनजी फॉर्म लिहित असता. किंवा हा रूल आहे की प्रेझेंट कंटिन्युअस असो, कंटिन्युअसचं कुठलीही असो, पास्ट असो, फ्युचर असो, तर तुम्हाला असं वाटत असेल किंवा माहिती आहे की वर्बचं आयएनजी फॉर्म आपण लिहित असतो म्हणून इज नंतर सिच्युएटिंग राहतं. परंतु फक्त टू बीच्या रूप नंतर वर्बचं आयएनजीच नाही तर कधी कधी पॅसिव्ह फॉर्म पण होत असतं, जसं आपण त्याला ऍक्टिव्ह की व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस म्हणत असतो. तर हा थोडासा डीप एक टॉपिक होऊन जातो, परंतु तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी सध्यासाठी लक्षात घ्या की टू बीच्या रूप नंतर वर्ब नंतर आयएनजी असंच येत नाही, तर टू बीच्या रूप नंतर वर्बचं थर्ड फॉर्म सुद्धा येऊ शकतं. आणि जेव्हा कधी क्वेश्चन मध्ये तर हे नोटीस करावं लागतं आणि फिट बसतं की नाही बघावं लागतं.
कारण जिथं वर्बला आयएनजी दिलेला आहे तिथे वर्बचं थर्ड फॉर्म नसतं, किंवा जिथं वर्बचं थर्ड फॉर्म असतं तिथं वर्बला आयएनजी नसतं. जर बाकी ठिकाणी एरर नसेल तर अशा प्रकारे मला थोडंफार आयडेंटिफिकेशन करावं लागत असतं. आणि इथे जेव्हा कधी आपण वर्बचं थर्ड फॉर्म लावत असतो विद्यार्थ्यांनो, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असते, सुरुवातीला जो कर्ता असतो म्हणजे सब्जेक्ट असतो तो कुठेतरी मिसिंग असतो आणि तो शेवटी कुठेतरी दिलेला असतो. जसं मला म्हणायचं आहे आय किल्ड स्नेक, मी इथे म्हणेल की आय किल्ड स्नेक. तर जेव्हा मी किल्ड म्हणत आहे तर आय जो झालेला आहे हा एक कर्ता झालेला आहे, कारण त्याने स्नेकला मारलेला आहे. बट दुसरं असं पण होऊ शकते की स्नेक वॉज किल्ड बाय मी, किंवा स्नेक वॉज किलिंग बाय मी. तर त्यावेळी काय असतं की हा जो कर्ता आहे तो मागच्या बाजूला चालला जातो आणि कधी कधी आपल्याला आयडेंटिफिकेशन होत नाही की सब्जेक्ट कुठला आहे. तर तसंच या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की कॅपिटल ऑफ इंडिया हे ऍक्च्युली इथे सब्जेक्ट सारखं वर्क नाही करत आहे आणि इथे इज सिच्युएटिंगच्या जागी तुम्हाला पाहिजे आहे इज सिच्युएटेड. इज सिच्युएटिंगच्या जागी तुम्हाला पाहिजे इज सिच्युएटेड. 2119 meters above the sea level. The capital of India is situated. असं तिथे करेक्ट आन्सर होईल. तर जे थर्ड वाला जो ऑप्शन आहे तो करेक्ट राहील, किंवा थर्ड सेक्शन मध्ये एरर आहे. विद्यार्थ्यांनो, लेवल जे आहे ते खूप चांगले घेतलेले आहे. मी इथे लॉलीपॉप क्वेश्चन देण्यासाठी आलो नाहीये की सर मला आलं, आता माझे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे, माझा कॉन्फिडन्स वाढला. जे तुम्हाला नाही येत किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे हे गोष्ट प्रत्येक क्वेश्चन मधून तुम्हाला आयडेंटिफाय होईल, इतकं मी नक्कीच गॅरंटी देतो. तर चला चौथा क्वेश्चनवर एकदा जाऊया. हा ट्राय करा चौथा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा. तुमचा टाइम आता स्टार्ट होतो आहे. कमेंट बॉक्स मध्ये आन्सर नक्की द्यायला बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कुठलं येतं ते बघा एकदा. त्याला याला मी पॉज करतो. आता क्वेश्चन एकदा बघून घेऊया. फायर अँड वॉटर डज नॉट अग्री असं इथे दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, जेव्हा इथे फायर अँड वॉटर लिहिलेलं आहे म्हणजे सब्जेक्ट जे आहे ते दोन झाल्यासारखे आहे. एक आहे फायर आणि एक आहे वॉटर. आणि जो याचा वर्ब दिलेला आहे म्हणजे हा डज, तर हा तर डज जनरली आपण वापरत असतो सिंग्युलर साठी. एखादा जर सिंग्युलर गोष्ट असेल तर त्याच्यासाठी आपण डज वापरत असतो. तर इथे दोन सब्जेक्ट दिले असल्यामुळं इथे सिंग्युलर वर्ब न वापरता तुम्हाला याचा प्लुरल वर्ब म्हणजे डू वापरावा लागेल. म्हणजे जर सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर तुम्हाला वर्ब सुद्धा प्लुरल वापरावं लागतं. तर डजच्या जागी इथे तुम्हाला डू लिहायची गरज होती, म्हणून हा जो सेकंड ऑप्शन आहे हे इथे करेक्ट होऊन जातं विद्यार्थ्यांनो. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जसं इथे आपण लक्षात घेतलं की टू बीच्या रूप नंतर वर्बला आयएनजीच लागेल असं नाही, तर कधी कधी वर्बला थर्ड फॉर्म सुद्धा लागतं. तसंच इथेच जर सब्जेक्ट तुमचा प्लुरल असेल तर कुठेतरी तुमचं हेल्पिंग वर्ब जे आहे किंवा वर्ब जे आहे ते सुद्धा प्लुरल होत असतं. तर त्याच्यामुळे इथे आन्सरमध्ये ऍक्च्युली तुमचं डू म्हणून पाहिजे होतं, डज नव्हतं पाहिजे. चला आता हा नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊया. थोडंफार तुम्हाला लक्षात येत असेल गोष्टी असं मी आशा करतो. आणि हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. तुमचा टाइम स्टार्ट होतो आता. चला चला ट्राय करा. चला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर लिहत चला. चला तुमचा टाइम झाला आहे स्टॉप. 20 सेकंड्स टाइम होता. कुठे ना कुठे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं असेल. कोणी पहिलं लिहिलं असेल, कोणी सेकंड लिहिलं असेल, आणि तसं दिसतं पण आहे की कोणी पहिलं लिहिलं आहे, कोणी सेकंड लिहिलेलं आहे. तर एकदा बघूया की याचा आन्सर काय असू शकतो. आता बरेच जणांना असं वाटू शकतं की 85 मील्स लिहिलेलं आहे म्हणजे हा प्लुरल गोष्ट आहे, म्हणून इज अ लॉंग वे. अशा प्रकारे याच्यात इजच्या जागी कदाचित कोणाला आर पण वाटू शकतो. आणि इथेच कन्फ्युजन होतं. हे लक्षात घ्या की जेव्हा कधी टाइम दिलेला असतो किंवा डिस्टन्स दिलेलं असतं किंवा वेटचा भाग दिलेला असतो, तर त्यावेळी तुम्हाला बघायचं आहे की तो ऍक्च्युली सब्जेक्ट सारखा आहे की काही वेगळा आहे. आणि त्याच्यावरूनच तुम्हाला आयडेंटिफिकेशन होईल की इथे टू बीचं रूप कुठलं असायला पाहिजे होतं. तसं बघतो म्हटलं तर 85 मिल्स नाही, हे माइल्स पाहिजे होतं.
85 जे माइल्स आहे, 85 जे, आता हा टायपो एरर समजू घेऊ आपण, तसा तर तो स्पॉटिंग एरर मध्ये निघाला असता, पण मला जी कन्सेप्ट सांगायची आहे त्याच्या हिशोबाने तर हा टायपो एरर झालेला आहे. तर 85 माइल्स हे एकट्ट त्यांनी सांगितलेलं आहे इज अ लॉंग वे. 85 माइल्स इज अ लॉंग वे, एकट्ट 85 माइल्स सारखं सांगितलेलं आहे. म्हणून इजच्या जागी इथे आर येणार नाही बिलकुल. म्हणून इथे मी म्हणू शकतो की इथे कुठलाही एरर नाही आहे, कारण टाइम डिस्टन्स वेट मध्ये कधी कधी सब्जेक्ट जे आहे ते एकत्र दिलेले जातात, त्याच्यामुळं तिथलं हेल्पिंग वर्ब जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली बघावं लागतं. तर इथे जे आहे इज करेक्ट होऊन जातं आणि इथे नो एरर म्हणून येतो. तर आता एक नेक्स्ट क्वेश्चन आणखी बघूया. हा क्वेश्चन थोडंसं सॉल्व्ह कराल बघा. मी इथे याला क्लीन करून टाकतो. ओके, आणि तुमचा टाइम स्टार्ट होतो आता. नीदर माय वाईफ नॉर माय ब्रदर इन लॉ वेअर एबल टू हेल्प मी इन माय वर्क. आता याचं तुम्हाला सांगायचं आहे. काय शकतं? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, कुठला आन्सर? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलेलंच असेल. जर नाही लिहिलं असेल, वाचण्यातच वेळ गेला असेल, तर थोडी प्रोसेस स्पीडअप करावी लागेल. वन बाय वन जायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जसं लिहिलं आहे, नीदर माय वाईफ नॉर माय ब्रदर इन लॉ वेअर एबल टू हेल्प मी इन माय वर्क. जेव्हा नीदर नॉरचे क्वेश्चन येतात तर जनरली रूल्स त्याच्याच रिलेटेड थोडीशी अवतीभोवती घुमत असतात. हे लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. जसं एक लक्षात घ्याल, जेव्हा कधी नीदर येतो त्याच्यानंतर एखादं नाऊन असते, मग थोडंफार वाक्यानंतर परत नॉर येतो आणि त्याच्यानंतर नाऊन असते, आणि नंतर तुमचं कुठलं तरी इथे वर्ब राहतं. आता वर्ब मी म्हणतो ते हेल्पिंग वर्ब पण राहतं. जसं हे वेअर दिलेलं आहे याला मी वर्ब म्हणत असतो टू बीच्या रूपला. तसंच एक असतं नॉट ओनली, त्याच्यानंतर पण एक नाऊन राहू शकतं आणि त्यानंतर लिहिलं जातं आपलं बट अल्सो, आणि त्याच्यानंतर राहतं एक परत नाऊन आणि तिथे पण एक वर्ब दिलेला असतो. एक आणखी पण गोष्ट होऊ शकते ती आहे ईदरची. ईदर दिला जातो, त्यानंतर असते एक नाऊन आणि मग असते ऑर आणि एक असते नाऊन, परत असते वर्ब. आणखी एक एक्झाम्पल याच्यात होऊ शकतं की एक फक्त नाऊन दिलेला आहे, मग त्यानंतर ऑर आहे, त्यानंतर परत नाऊन दिलेला आहे आणि नंतर येतं टू बीचं वर्ब. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या इथे सगळ्यांनी की 4 मी कंडिशन दिलेले आहे. या एका एक्झाम्पलवरून 4 कंडिशन आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. जसं मला म्हणायचं आहे मित्रांनो की नायदर नॉर हे एक फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, ईदर ऑर आणि फक्त ऑर, ह्या 4 इथे केसेस बनतात. त्याच्यानंतर कुठला ना कुठला वर्ब तुम्हाला पाहायला मिळेल. आता जसं इथे म्हटलंय नीदर माय वाईफ, म्हणजे हे नीदर तुमचं झालं, माय वाईफ झालं तुमचा नाऊन, नॉर म्हटलं त्यानंतर माय ब्रदर इन लॉ झाला नाऊन, आणि नंतर वेअर म्हटलं तर हा झाला तुमचा वर्ब. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, ह्या जेव्हा 4ही पण पेअर्स पैकी कुठली पेअर तुम्हाला दिसेल, नीदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ईदर ऑर आणि ऑर, याच्यात काय होतं की तुम्हाला सब्जेक्ट समजायला कठीण जातं की पहिला सब्जेक्ट आहे की दुसरा सब्जेक्ट आहे, एक्झॅक्ट सब्जेक्ट कोणता आहे. आणि एक्झॅक्ट सब्जेक्ट आपल्याला कळत नसल्यामुळं आपण नेहमीच जो कुठला शेवटचा इथे नाऊन असतो त्या नाऊन नुसार हेल्पिंग वर्ब आपण कन्सिडर करत असतो. जसं इथं माय ब्रदर इन लॉ म्हटलेलं आहे, तर माय ब्रदर इन लॉच्या हिशोबाने इथे जे आन्सर येईल ते येईल तुमचं वॉच. तर ह्या जेव्हा 4 पेअर्स असतात यांच्यातले सब्जेक्ट समजायला कन्फ्युजन होतं, नाही अंडरस्टँड होत, म्हणून आपण जो शेवटचा आहे त्या शेवटच्या नाऊन नुसार आपण तिथे पुढचं जे हेल्पिंग वर्ब आहे ते ठरवत असतो. म्हणून इथे आपलं आन्सर पाहिजे वॉज. मग नॉट ओनली बट ऑल्सो असो, इदर ऑर असो की ऑर असो, तुम्हाला सेकंड नाऊन नुसारच तू कन्सिडर करावं लागते पुढचा वर्ब. तर ही एक गोष्ट इथे खूप महत्वाची या क्वेश्चनमुळे लक्षात घेण्यासारखी झालेली आहे, ते तुम्ही नक्कीच लक्षात घेतली असेल. आता आणखी हा क्वेश्चन आहे, जर तुम्हाला मागची कन्सेप्ट लक्षात आली असेल तर हा क्वेश्चन नक्की सॉल्व्ह कराल बघा. इथून तुम्हाला थोडीशी आणखी आयडिया येऊन जाईल. बघा, एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली की मग काय होतं की तुम्हाला बाकीचं पण नाही का पुढचे क्वेश्चन सोपे जातात सॉल्व्ह करायसाठी. कमेंटमध्ये आन्सर लिहा जर तुम्हाला पहिली कन्सेप्ट समजली असेल, तिथं काय आन्सर यायला हवं. ओके, चला, टाइम थोडा जास्त झालेला आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर आलेत. बरेच जणांच्या सेकंड येत आहे. तर सेकंड येत आहे कारण आपण पहिली आता नीदर नॉरची कन्सेप्ट समजलो.
की नीदर येतो, त्यानंतर एक नाऊन येतं, नॉर येतं, त्यानंतर नाऊन येतं, आणि जो पुढचा वर्ब आहे तो हा नॉर किंवा जो शेवटचा आपलं नाऊन आहे या दोघांच्या पेअरिंग मधलं त्याच्या हिशोबाने येतो. म्हणून इथे मला पाहिजे आहे हॅज. तर नीदर इंडिया नॉर पाकिस्तान हॅज एट अक्वायर्ड द कॅपेबिलिटीज टू प्रोड्यूस न्यूक्लिअर वेपन्स. हे आन्सर करेक्ट होतं. तर तुम्हाला कुठे ना कुठे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की पेअरिंग नंतरचे जे वर्ब आहे ते कुठलं असायला पाहिजे. आणि खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, तुम्हाला बरेचदा असे क्वेश्चन्स कदाचित फेस एक्झाम मध्ये करावे लागू शकतात. तर हे याचा आन्सर होतं. जे सेकंड ऑप्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. आता तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मला सांगायचं आहे. तुमचा टाइम स्टार्ट होतो आहे आता. व्यवस्थित त्याला वाचा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एट क्वेश्चन 1 हे पण कमेंट बॉक्समध्ये 2 लिहायचं आहे तुम्हाला. ओके, चला इथे मी माझ्या थोडंसं एररनी इथे 1 झालं, पण मला तुम्हाला लक्षात आलं असेल की तिथे 2च आहे म्हणून. तर या 1 2 3 4 मधलं कुठलं तुम्हाला करेक्ट वाटलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. तर लक्षात घ्या, आय अँड यू. आता जेव्हा आपण पहिले क्वेश्चन बघितले तर कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो हे लक्षात घेत चला. मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं की आय अँड यू असं म्हटलं तर 2 सब्जेक्ट आहे आणि 2 सब्जेक्ट सोबत इथे टू बीचं जे रूप आहे ती पण प्लुरल पाहिजे. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर टू बीचं रूप प्लुरल पाहिजे आणि आय अँड यू सोबत हॅव प्लुरल आहे. म्हणजे इथे माझा एरर नाही आहे हे कुठेतरी माझ्या लक्षात येतं. हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म दिलेला आहे, करेक्ट आहे. हॅव नंतर वर्बचा थर्ड फॉर्म राहायला पाहिजे. फॉर द पास्ट 6 years हे पण करेक्ट आहे, कारण फॉर किंवा सिन्स, लक्षात घ्या, फॉर किंवा सिन्स हे जे 2 आहेत हे 2च टेन्समध्ये येत असतात. एक तर तुमचा परफेक्ट टेन्स असला पाहिजे किंवा दुसरं जे आहे ते असला पाहिजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तिथेच तुमच्यावालं फॉर किंवा सिन्स इंट्रोड्यूस होऊ शकते, बाकी ठिकाणी जनरली होत नाही. किंवा जर इथं द नसता ना, इथं जर द नसता तर तुम्ही फॉर पास्ट 6 years लिहायच्या जागी तुम्ही सिन्स पास्ट 6 years सुद्धा लिहू शकले असते. म्हणजे द ने किती फरक पडतो हे ग्रामर आपल्याला समजून सांगते. लक्षात घ्या, जर फॉर द पास्ट 6 years हे करेक्ट आहे, परंतु इथं जर द नसता तर इथं फॉरच्या जागी तुम्हाला सिन्स लिहायला लागलं असतं. म्हणजे सिन्स पास्ट 6 years सुट्स गुड हिअर किंवा ग्रामॅटिकली हे करेक्ट होऊन जातं. आता बघा, आय अँड यू हॅव नोन इच अदर फॉर द पास्ट 6 years असं इथे लिहिलेलं आहे. आता फॉर द पास्ट 6 years इथे त्यांनी लिहिलेलं आहे. एक प्रोनाउन मध्ये रूल असतो, जो सिक्वेन्स असतो ना प्रोनाउन्सचा, त्याचा एक रूल आहे की जर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे 3 पर्सन असतात. फर्स्ट पर्सनच्या यादीमध्ये येतात आय आणि वी, सेकंड पर्सनच्या यादीत येतात यू, आणि उरलेले सगळे जे आहे ते येतात आपले थर्ड पर्सन मध्ये, जिथे आपण ही, शी, इट, दे लिहू शकतो. आता ग्रामर मला हे सांगते की जर मला सिक्वेन्स किंवा यांची अरेंजमेंट कन्सिडर करायची असेल आणि जर सेंटेन्स हे पॉझिटिव्ह असेल तर तुमचा सिक्वेन्स असायला पाहिजे 2 3 1, किंवा जर सेंटेन्स नेगेटिव्ह असेल तर तुमचा जो सिक्वेन्स आहे तो असायला पाहिजे 1 2 3. आता इथे कुठेतरी मला जो सिक्वेन्स आहे तो पॉझिटिव्ह दिसतो आहे, तो पॉझिटिव्ह जर दिसतो आहे तर इथे तुमचा सिक्वेन्स असायला पाहिजे 2 3 1, म्हणजे सेकंड पहिले येईल, मग 3 येईल, मग 1 येईल. तर आता इथे तर माझावाला हा सेकंड आहे आणि हा फर्स्ट मध्ये येते, आय आणि वी मध्ये फर्स्ट पर्सन. 3 नाही आहे तर चला हा 3 इथे एलिमिनेट होऊन जाईल. मग पहिले 2 यायला पाहिजे, नंतर 1 यायला पाहिजे. तर 2 यायला पाहिजे म्हणजे आधी यू पाहिजे, मला इथे आधी यू पाहिजे आणि त्यानंतर आय पाहिजे, कारण आय जो आहे हा फर्स्ट पर्सन मध्ये येतो. म्हणून यू अँड आय हॅव नोन इच अदर फॉर द पास्ट 6 years हे करेक्ट आन्सर होऊन जातं. तर हे एरर जो आहे तो फर्स्ट पार्ट मध्ये आहे, हा आपण इथं प्रोनाउनच्या रूल्स मधून कुठेतरी समजलेलो आहे. आशा करतोय की तुम्हाला कुठे ना कुठे याच्यात समजत चाललं आहे. जर तुम्हाला खरंच हा आवडत असेल टॉपिक, हे एरर्स तुमचे फाइंड आउट करण्यासाठी किंवा रूल समजण्यासाठी तुम्हाला मदत होत आहे, तर याला शेवटपर्यंत पहा. खूप इंटरेस्टिंग पुढे क्वेश्चन्स आहे, प्रत्येक काहीतरी शिकून चाललेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे आन्सर चुकले तरी चालते, पण तुम्ही ट्राय करणं विसरू नका. टायमर तुमच्यासाठीच दिलेला आहे मी. तर एक एक क्वेश्चन आपण पुढे सोडवत जाऊया. हे लिंक जी आहे विद्यार्थ्यांना हे बाकीच्यांना पण शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांना सुद्धा याची आयडिया येईल.
तुमचा टाइम होतो स्टार्ट आता आणि इथून तुम्हाला याचं आन्सर सांगायचं आहे. एकोणीस, 20. चल, कमेंट बॉक्समध्ये काही ना काही तुम्ही आन्सर दिलेले आहेत, ज्यांना जसं वाटलं तसं त्यांनी दिलेलं आहे. आता हा सुद्धा एक जो आहे तो प्रोनाऊनच्याच रिलेटेड होतो आहे, जे दोन वाक्यांना जोडत असतं, जे रिफ्लेक्सिव्ह असतात प्रोनाऊन. तर माय फादर हॅज नॉट हर्ड फ्रॉम माय यंगर ब्रदर हू आर अब्रोड फॉर ओव्हर अ मंथ, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता बघा, हा जो हू आहे हा एक प्रोनाऊनच्याच एका टाईप मधला हू येत असतो. त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन मध्ये पण आपण कन्सिडर करतो. आणि जेव्हा हा कधी असा हू, विच, हुम, दॅट असे जेव्हा येतात, आणि स्पेशली जेव्हा हू येतो, हू बद्दल बोलतो मी, जर हू जर आला तर याच्या आधी नेहमी एखादं नाउन किंवा प्रोनाऊन येत असतं आणि याच्या नंतर एखादं वर्ब येत असतं. आता एक कन्सेप्ट पण इथे लक्षात घेत चला, ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. आता ह्या वाक्यामध्ये आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. नेहमी जो कुठला प्रेपोजिशन असतो, आता हा फ्रॉम एक प्रेपोजिशन आहे, जसं ऑन, अबव, ओव्हर, हे इन, ॲट, अपॉन, ऑन टू, हे काय झाले, प्रेपोजिशन झाले. आता याच प्रेपोजिशन मध्ये फ्रॉम हा प्रेपोजिशन आहे आणि या प्रेपोजिशन नंतर जो हे दिसतं तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन, हा नेहमी ह्या प्रेपोजिशनचा ऑब्जेक्ट असतो. हा सब्जेक्ट नसतो, तर या प्रेपोजिशनचा जो ऑब्जेक्ट असतो. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं चालायचं आहे. तर जे हे हू येतो आपल्याला ऍक्च्युली या नाउन किंवा प्रोनाउनच्या हिशोबाने घ्यावं लागत असतं. भलेही तो त्याचा ऑब्जेक्ट झाला आहे, पण या हू साठी तो त्याचा सब्जेक्ट असतो. त्याच्यामुळं या माय यंगर ब्रदरच्या हिशोबाने इथे आर न घेता तुम्हाला टाकायचं आहे इज. तर माय फादर हॅज नॉट हर्ड फ्रॉम माय यंगर ब्रदर हू इज अब्रोड फॉर ओव्हर अ मंथ. तर इथे जो एरर होता तो तुमच्या थर्ड पार्ट मध्ये होता. हे लक्षात घ्यायचं आहे की हू जो आहे तो त्याच्या आधी काहीतरी नाउन प्रोनाउन जो घेऊन येतो, त्या नाउन प्रोनाउनच्या हिशोबाने पुढचं तुमचं वर्ब असलं पाहिजे. म्हणून तो सिंग्युलर असल्यामुळे इथे आपण आरच्या जागी इज घेतलेला आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. इफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट, लेट्स ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. हे ट्राय करा. सॉल्व करण्यासाठी याच्यातलं कुठलं तुम्हाला आन्सर करेक्ट वाटते ते कमेंट बॉक्समध्ये टाका. पटापट कमेंट बॉक्समध्ये आन्सर्स आले पाहिजे. 1 2 3 4 1 2 3 4 कुठलं तुम्हाला आन्सर करेक्ट वाटते ते कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, टाइम अप. आता 10th क्वेश्चन पर्यंत आपण आलेलो आहे. क्वेश्चन आहे, द अरेबियन नाइट्स हॅज लॉट ऑफ इंटरेस्टिंग स्टोरीज फॉर यंग रीडर्स. आता असा क्वेश्चन इथे दिलेला आहे. एक लक्षात घ्या, अरेबियन नाइट्स हे एक बुक आहे. जरी तुम्हाला अरेबियन नाइट्स जर इथं प्लुरल दिसत आहे तर इथे हॅज नको, हॅव पाहिजे आहे, असं काही जणांना वाटू शकतं. पण लक्षात घ्या की अरेबियन नाइट्स हे एक बुक आहे आणि बुक असल्यामुळं इथे हॅज जो आहे तो करेक्ट येतो. म्हणून याच्यात कुठलाही एरर नाही आहे. हे एक नो एररचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला फक्त कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी इथे हॅजचं स्टेटमेंट दिलं आहे की म्हणजे तुम्ही सेकंडमध्ये एरर आहे असं सांगा, परंतु याच्या सेकंडमध्ये एरर नाही आहे, याच्यामध्ये नो एरर आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मला सर बाकीचं का नाही वाचायची गरज पडली, कारण अरेबियन नाइट्स हे एक बुक आहे आणि हॅज अ लॉट ऑफ इंटरेस्टिंग स्टोरीज फॉर यंग रीडर्स. बाकी ठिकाणी मला कुठे काही एरर दिसला नाही आणि इथे हॅजच्या जागी हॅव आलं असतं तर मी कदाचित इथे हॅज केलं असतं. तर इथे हॅज ऑलरेडी दिलं आहे म्हणून इथे नो एरर होईल. इथे कुठलंही एरर राहत नाही. तर तो नो एररचा क्वेश्चन झालेला आहे. पण लक्षात आलं तुम्हाला की बुक आहे ते अरेबियन नाइट म्हणून तिथं सिंग्युलरच वर्ब वापरेल. आता तुम्हाला आन्सर द्यायचा आहे या क्वेश्चनचं. खूप सुंदर असा क्वेश्चन आहे, तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. चला कमेंट बॉक्समध्ये पटापट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. याचं काय आन्सर होऊ शकतं. पटकन कमेंट करा. 1 2 3 4 कुठल्या याच्यात असू शकते. तर चला बघूया. जसे इथे लिहिलं आहे, एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड आर
नाव अवेअर ऑफ हे सोबत येत असते, अवेअर ऑफ द टेरिबल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द हॅबिट ऑफ स्मोकिंग. ठीक आहे, आर अवेअर, सगळे ते त्यांच्याबद्दल अवेअर आहे, टेरिबल कॉन्सिक्वेन्सेस जे होतात ऑफ द हॅबिट ऑफ स्मोकिंग. ओके, आता स्टार्टिंगलाच मला एक थोडंसं लक्षात आलेलं आहे, जे तुम्ही इथे बघा विद्यार्थ्यांनो, हा एक खूप सुंदर रूल आहे. जेव्हा कधी इच आणि एव्हरी येत असते, तर या इच आणि एव्हरी सोबत जो कुठलं नाऊन येत असतं, आता हा समजा नाऊन 1 आहे, हा नाऊन 2 आहे आणि एक तिसरा असेल नाऊन 3 म्हणून. किती पण नाऊन इथे असू द्या, किती पण इथे नाऊन असू द्या, हे सगळे तुमचे असतात सिंग्युलर. हे तुमचे असतात सिंग्युलर. म्हणजे इथं तुम्हाला मेन दिसणार नाही, इथे विमेन दिसणार नाही, किंवा चिल्ड्रन असतं तर तो पण एरर असता, म्हणून इथे चाइल्ड आहे. तर या सगळ्यांसोबत जे नाऊन असतात हे सिंग्युलर नाऊन असतात. आणि सिंग्युलर नाऊन असल्यामुळं याच्या पुढचा जो कुठला वर्ब येतो तो सुद्धा सिंग्युलर वर्ब येतो, तो सुद्धा सिंग्युलर वर्ब येतो. म्हणून एव्हरी मॅन, वुमन आणि चाइल्ड आर न येता हा प्लुरल वर्ब झाला. माझा रूल सांगतो मला सिंग्युलर पाहिजे, म्हणून इथे पाहिजे इज. एव्हरी मॅन, वुमेन अँड चाइल्ड इज नाव अवेअर ऑफ द टेरिबल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द हॅबिट ऑफ स्मोकिंग. तर इच आणि एव्हरी याच्यानंतरचे जे नाऊन असतात ते सिंग्युलर असतात, म्हणून पहिले ते सिंग्युलर आहे का बघा. जर इथे चिल्ड्रन असतं तर इथे नक्कीच पहिला चाइल्ड करायला लागलं असतं, म्हणजे तिथेच एरर स्पॉट झाला असता. पण ते तिन्ही सिंग्युलर असल्यामुळं मला मग वर्ब बघायला लागलं ते सिंग्युलर आहे की नाही. तर ते सिंग्युलर नव्हतं, म्हणून माझा एरर तिथे आयडेंटिफाय झाला. आणि इथे आपलं टू बीचं रूप पाहिजे होतं इज, जे करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट मध्येच आपल्याला भेटलेला आहे. आता हा क्वेश्चन नंबर 12 सॉल्व्ह करायला बघा. काय येतं याचा आन्सर? 1 2 3 4, 1 2 3 4. ज्यांना पहिलेच वाचताना लक्षात आलं असेल त्यांना बरोबर लक्षात येईल की याच्यात काय एरर असू शकतो. स्टेटमेंट जरी स्मॉल असले तरी प्रत्येक स्टेटमेंट तुम्हाला एक रूल सांगत चाललेला आहे विद्यार्थ्यांनो. खूप चांगले चांगले क्वेश्चन्स याच्यात आलेले आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर करत राहा, म्हणजे तुमची ऍक्टिव्ह जे आहे एनर्जी ते दिसत राहील. तर बघा इथं 12th क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे चिल्ड्रन लाईक्स. अच्छा, मला पुढे जायची गरज नाही आहे, इथंच लक्षात घ्या चिल्ड्रन हा एक प्लुरल नाऊन आहे, प्लुरल नाऊन आहे. एकापेक्षा जास्त जे विद्यार्थी असतात, मुलं असतात, त्यांना आपण चिल्ड्रन म्हणतो. चाइल्डचं प्लुरल चिल्ड्रन होतं, आणि जर चिल्ड्रन हे प्लुरल आहे तर त्याच्यासोबत सिंग्युलर जी वर्ब आहे, वर्बला एस किंवा ईएस लावतो. हे फक्त आपण सिंग्युलरला लावत असतो, प्लुरलला नसतो लावत. त्याच्यामुळे इथे लाईक्स नको होतं, हा एस निघून जाईल, फक्त इथे लाईक पाहिजे होतं. म्हणजे तो एरर जो आहे तो फर्स्ट स्टेटमेंट मध्ये स्पॉट होतो आहे. प्लुरल जर वर्ब असेल तर प्लुरल जर नाऊन असेल तर तुमचा वर्ब सुद्धा प्लुरल पाहिजे. जर सिंग्युलर नाऊन असतं, प्रेझेंट मध्ये असतं, तर त्याचं तुम्हाला जे वर्ब आहे त्याला यस ईएस तुम्ही लावू शकले असते जर ते सिंपल टेन्स मध्ये असतं, तर ज्याला वर्बचा आपण फिफ्थ फॉर्म पण म्हणत असतो. तर एरर जो होता तो फर्स्ट याच्यात होता. आता तुम्हाला हा क्वेश्चन सोल्व्ह करायचा आहे. खूप सुंदर असा क्वेश्चन आहे. कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. चला याचा आन्सर बघूया आपण. कमेंट बॉक्समध्ये तुमचे आन्सर मी बघितलेत. आता इथे बघा बरेच जणांना कन्फ्युजन होईल. एक कन्सेप्ट लक्षात घ्या. इथे जो अलॉंग विथ दिलेला आहे हा अलॉंग विथ एक प्रेपोजिशन आहे. अलॉंग विथ झालं, टुगेदर विथ झालं, अँड नॉट झालं. जेव्हा अँड नॉट असे सोबत येतात हे काय आहे, ते प्रेपोजिशन्स आहेत. हे जे जोडलेले प्रेपोजिशन्स आहेत अलॉंग विथ, त्यानंतर इथे दिलेलं आहे द स्टाफ मेंबर्स, मग दिलेलं आहे वेअर प्रेझेंट फॉर द अॅन्युअल डे सेलिब्रेशन. ठीक आहे. आता कन्सेप्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. तुम्हाला या ठिकाणी बरंच चांगल्याने त्यांनी कन्फ्यूज केलेलं आहे. जेव्हा अलॉंग विथ येतो आहे प्रेपोजिशन, मी सांगितलं की प्रेपोजिशनच्या पुढे जो कुठला नाउन प्रोनाउन असतो तो असतो त्याचा ऑब्जेक्ट, तो असतो त्याचा ऑब्जेक्ट. तर हा तर ऑब्जेक्ट झाला. आता हा मग ऑब्जेक्ट झाला तर हे जे वर्ब आहे हे कोणत्या सब्जेक्टसाठी आलं, तर अलॉंग विथ हे जर स्टाफ मेंबर्ससाठी जर एक ऑब्जेक्ट झालेला आहे, तर हा जो वेअर आहे हा डायरेक्टर फक्त सब्जेक्टसाठी आलेला आहे.
म्हणून डायरेक्टर सिंग्युलर असल्यामुळं इथं वेअर नाही येणार, इथं यायला पाहिजे होतं वॉज. एकदा परत कन्सेप्ट समजून घ्या, खूप चांगली कन्सेप्ट आहे की अलॉंग विथ जे आहे, आता मला नाही का हे जे वर्ब्स असतात ना सिंग्युलर प्लुरल, हे कुठे ना कुठे असे प्रेपोजिशनचा ऑब्जेक्ट काढून माहिती करून घेऊ शकतो आपण. अलॉंग विथ ए प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन जो आहे तो पुढचं जे असतं तो सब्जेक्ट न होता त्या प्रेपोजिशनचा ऑब्जेक्ट होऊन जातो. आता हा जो प्रेपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे तर या जो हेल्पिंग वर्ब आहे याच्यासाठी सब्जेक्ट कुठला उरला, फक्त डायरेक्टर. म्हणजे हा जो वेअर दिला होता किंवा जे इथे हेल्पिंग वर्ब दिलं होतं ते डायरेक्टरसाठी दिलं होतं, आणि डायरेक्टर हा सिंग्युलर असल्यामुळं तुमचं हेल्पिंग वर्ब पण इथे काय पाहिजे, वॉज, म्हणजे सिंग्युलर पाहिजे. त्याच्यामुळे इथे वॉज आपण इथे लिहिलेला आहे. अलॉंग विथ प्रेपोजिशन आणि त्याचा ऑब्जेक्ट टाकून तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर तिथे तुमचं सेकंड जे सेक्शन आहे तो सेक्शन जो आहे तो त्याच्यात एरर आहे असं आपण म्हणू शकतो. आता हा क्वेश्चन एकदा सॉल्व्ह कराल बघा. रमनचा खूप चांगला असा क्वेश्चन आहे, ट्राय करा. थोडा वेळ लागला तर चालते पण त्याला ट्राय करत चला. ओके, थोडासा सेकंद जास्त देण्यात आला कारण क्वेश्चन मला वाटलं वाचासाठी थोडासा वेळ घेऊ शकतो. 3 लाईन्स मध्ये गेल्यामुळे मी तुम्हाला 2-4 सेकंद जास्त दिले. जनरली 30 सेकंद 40 सेकंड एका क्वेश्चन्सला सफिशियंट असतात, पण क्वेश्चनचे स्टेटमेंट जे आहे ते लहान असल्यामुळे मी तुम्हाला 20 सेकंद देत होतो. या 3 सेंटेन्ससाठी 30 दिले. आता लक्षात घ्या, रमन वॉज दी वन ऑफ दोज ग्रेट सन्स ऑफ इंडिया हू हॅज अर्न एव्हरलास्टिंग फेम फॉर अ सायंटिफिक रिसर्चेस असं दिलेलं आहे त्यात. आता जर मी बघतो म्हटलं तर रमनसाठी जो हेल्पिंग वर्ब आहे तो वॉज दिला आहे पहिलेच, रमन वॉज. मग नंतर येतं द वन ऑफ दोज ग्रेट सन्स ऑफ इंडिया. तर इथे ऑफ जो आहे या ऑफचा ऑब्जेक्ट हा होतो, या प्रिपोजिशन ऑफचा जो ऑब्जेक्ट हा इंडिया होतो, आणि आता इथे हू दिलेला आहे, हू हॅज म्हटलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टार्टिंगला नाउन किंवा प्रोनाउन येतं, त्यानंतर आपला हू असतो आणि हू नंतर आपलं असतं वर्ब. आणि हा जो वर्ब आहे या हूच्या आधी येणाऱ्या नाउन आणि प्रोनाउनसाठी येत असतं. आता जेव्हा नाउन आणि प्रोनाउन येत असतं तर फक्त ऑफ इंडिया हे नाउन प्रोनाउन नाही झालं, तर ऑफ दोज ग्रेट सन्स ऑफ इंडिया, ग्रेट सन्स ऑफ इंडिया हे पूर्ण तिथं नाउन प्रोनाउन झालेलं आहे. तर त्या ग्रेट सन्स ऑफ इंडिया हे प्लुरल आहे, ग्रेट सन्स हे प्लुरल आहे, त्याच्यामुळे हॅजच्या जागी इथं तुमचं हॅव लागेल. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जो कन्सेप्ट आहे तोच आहे, फक्त थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी यांनी खूप सुंदर क्वेश्चन दिला. हूच्या आधी जे नाउन किंवा प्रोनाउन येतं त्या हिशोबाने तुम्हाला इथे वर्ब सिलेक्ट करावा लागत असतो. आणि इथे वन ऑफ दोज ग्रेट सन्स ऑफ इंडिया हू हॅज अर्न, इंडियासाठी नव्हता आलेला हो, तो ग्रेट सन्स ऑफ इंडियासाठी आलेला होता, तो पूर्ण नाउन साठी आलेला होता. म्हणून हू हॅज अर्न एव्हरलास्टिंग फेम फॉर सायंटिफिक रिसर्चेस, तर इथं हू हॅव अर्न पाहिजे कारण ग्रेट सन्स ऑफ इंडियासाठी आलेला आहे. तर हू हॅव अर्न हे करेक्ट होतं. तर ऑप्शन ऍक्च्युली याच्यात सेकंड जे आहे त्याच्यात एरर आपण स्पॉट करू शकलो असतो. चला, तर आता हे आणखी क्वेश्चन नंबर 15. इफ आय वेअर इन हर शूज आय हॅव डायड विथ अ शेम. याला तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहायला विसरू नका. इफ आय वेअर इन शूज, चला 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 आन्सर्स कमेंटमध्ये करत चलत जा. जे विद्यार्थी फक्त बघत आहे आणि कमेंट करत नाही आहे त्याने ट्राय करा. थोडंसं एनर्जी असली तर सेशन कसं ऍक्टिव्ह होऊन जातो. हे तुमच्यासाठी सेशन आहे, ह्या थोडासा सेशनला ऍक्टिव्ह करत चला. इथे सेकंड पाहिजे होतं. तर इफ आय वेअर इन हर शूज आय हॅव डायड विथ अ शेम, खूप चांगला कन्सेप्ट आहे, एकदा लक्षात घेत चला. परत इफ आय वेअर इन शूज मी मगाने सांगितला होता की जेव्हा इफ, आय विश अशी जेव्हा कधी येतात तर त्यावेळी इमॅजिनरी सेक्शन होतो. आणि इमॅजिनरी पार्ट झाला तर जरी हा सिंग्युलर जरी असलं इथं नाउन प्रोनाउन, तरी तुम्ही तिथे प्लुरल म्हणजे वेअर लिहित असता. इफ आय वॉज इन हर शूज असं लिहायचं जे असते नॉर्मली, ते इमॅजिनरी पार्टमध्ये त्याला तुम्ही वेअर लिहित असता.
हे आपण स्टार्टिंगच्या क्वेश्चन मध्ये पण बघितलं, फर्स्ट सेकंड क्वेश्चन मध्येच आपल्याला हे माहित पडलं होतं. म्हणून जर तुम्ही इथं आय वॉच करणार असाल तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण इफ आय वेअर इन शूज, जर मी तिच्या सारखी असती, जर मी तिच्या जागी असती असं म्हटलेलं आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे इफ आय वेअर इन हर शूज हे कम्प्लिटली करेक्ट होतं. आणि इफ आय वेअर इन शूज हे काय होतंय, कंडिशनल स्टेटमेंट होत आहे. जर मी त्या जागी असती, तर जर मी त्या जागी असती असं कधी तुम्हाला स्टेटमेंट बघायला मिळेल तर तुम्ही एक लक्षात घ्याल की तुम्हाला पुढे मॅक्सिमम वेळा मॉडल असलेलं वाक्य पाहायला मिळू शकते. मॉडेल म्हणजे कुठलं, जे आपले हे कॅन, कुड, मे, माइट, वुड जे असतात, जे मी तुम्हाला सांगितलं कॅन, कुड, वुड, मे, माइट, हे जे आहेत आपले मॉडेल्स, हे तिथे असायला पाहिजे. तर जर कंडिशनल स्टेटमेंट पहिलं असेल, जर क्लॉज 1 मध्ये हे जे सेंटेन्स आहे याला आपण क्लॉज 1 म्हणू, या क्लॉज 1 मध्ये आपण जर कंडिशनल स्टेटमेंट असेल तर दुसऱ्या याच्यात नक्कीच मॉडेल येत असतं. आणि इथं मॉडेल नाही आहे तर आयच्या नंतर एक मॉडेल तुम्हाला लिहावा लागतो, तो तुम्ही लिहू शकता वुड. म्हणजे अशा प्रकारे म्हणता येईल, इफ आय वेअर इन हर शूज आय वुड हॅव डाईड विथ अ शेम. जर मी तिच्या जागी असते तर मी लाजेनं मरून गेली असती. असतीच्या वेळी तुम्ही वुड हॅव वापरत असता. त्याच्यामुळं इथं मॉडेल असणं आवश्यक होतं. तर एरर जो आहे तो सेकंड सेंटेन्स मध्ये आहे. मी जसं सांगितलं स्टार्टिंगला, मी काही एक चॉकलेट क्वेश्चन नाही घेत आहे, मी लॉलीपॉप क्वेश्चन नाही घेत आहे. मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजवण्यासाठी एक क्वेश्चन इथं आणलेले आहे. कारण हा व्हिडिओ बरेच विद्यार्थ्यांसाठी डेमो म्हणून होऊ शकतो. हाच विद्यार्थी माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक नवीन रूल शिकण्याचा व्हिडिओ होऊ शकतो. म्हणून इथे तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट आणि चांगल्या चांगल्या कन्सेप्ट, असं नाही की सर आयच्या पुढे वॉज लागतो तर तुम्हाला आय वेअरच्या जागी आय वॉच करला का, नाही. इमॅजिनरी सेक्शन मध्ये आय सोबत वेअर लावतो. कुठलाही जर इमॅजिनरी असेल तर तिथे तुम्ही वॉचच्या जागी वेअर लावलेला असतं, सिंग्युलर जर तिथे तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन भेटत असेल तर खूप चांगला हा क्वेश्चन होता, तुम्हाला कन्फ्यूज करणारा होता. आता या क्वेश्चनचा तुम्ही आन्सर द्याला बघा. तुमचा टाइम स्टार्ट होतो आता. इच गर्ल, कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करत चला. ओके ओके ओके, टाइम झालेला आहे. जर तुम्ही आधीचे क्वेश्चन बघितले असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही जो विचार केलेला आहे तो प्रॉपर आहे, करेक्ट आहे. इच गर्ल म्हटल्यानंतर सर इच आणि एव्हरी सोबत एक नाऊन असो, दोन नाऊन असो, तीन नाऊन असो, प्रत्येक नाऊन सिंग्युलर असायला पाहिजे. आणि त्यानंतर हे सिंग्युलर असल्यानंतर इथे जे वर्ब आहे ते पण सिंग्युलर असायला पाहिजे. हा माझा पहिला विजन असायला पाहिजे. आणि हे जर करेक्ट आहे हे माझ्या लक्षात आलं, याच्यात एरर नाही आहे. इच गर्ल वॉज गिवन अ बंच ऑफ फ्लॉवर्स विच प्लीज देम व्हेरी मच. अच्छा, इथे प्लीज देम नको, इथे इच गर्ल म्हटलेलं आहे, एक प्रत्येक मुलीसाठी म्हटलं आहे. तर प्रत्येक मुलीसाठी तुम्हाला विच प्लीज हर व्हेरी मच पाहिजे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी, प्रत्येकीला, तिला, म्हणून देम न वापरता तुम्हाला हर वापरायला लागेल. कारण इथं सिंग्युलर प्रत्येक मुलीसाठी आहे तर प्रत्येक मुलीसाठी तुम्हाला हर वापरायला लागेल, देम नाही वापरता येणार. तर म्हणून इथं हर म्हणावं लागेल. इच गर्ल वॉज गिवन अ बंच ऑफ फ्लॉवर्स विच प्लीज हर व्हेरी मच, असं इथं आन्सर होईल. तर जो एरर आहे तो थर्ड मध्ये होत चालेल. इथं प्रत्येक ठिकाणी सेकंड म्हणून लक्षात घेत चलाल. हा थोडासा टायपोग्राफिकल एरर झालेला आहे पण तुम्ही अंडरस्टँड करत चला त्याला. तर हा क्वेश्चन आता तुम्ही सॉल्व्ह करायचा बघा. खूप सुंदर असा क्वेश्चन आहे. 4 लाईन्स मध्ये क्वेश्चन हा गेलेला आहे. तर थोडासा वेळ घेतला तरी तुम्ही चालेल. कमेंट करत चला, जे तुम्हाला वाटतं ते कमेंट करा. असं काहीच नाही आहे की तुम्ही चुकीचं कमेंट केलं कोणी काय म्हणेल. कमेंट करणं महत्वाचं आहे. तुमचं माहित तर पडलं पाहिजे की तुम्हाला एरर आयडेंटिफिकेशन थोडं समजत आहे की नाही. चुकलं तर चालेल ना, कारण हा फर्स्ट सेशनच मी घेतोय तुमच्यासाठी एरर स्पॉटिंगचा. तर लक्षात घ्या, द डिस्क्लोजर ऑफ द सिनॉप्सिस ऑफ द ठक्कर कमिशन रिपोर्ट ऑन द असॅसिनेशन ऑफ मिसेस गांधी have raised a several vital questions. ओके, आता बघा इथे हा प्रिपोजिशन आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रिपोजिशन नंतरचे जे नाउन प्रोनाउन असतं ते त्याचा ऑब्जेक्ट होत असतो. हा प्रिपोजिशन आला,
हा प्रिपोजिशन जो आहे हा द कोण आहे, ठक्कर कमिशन रिपोर्ट याचा ऑब्जेक्ट झालेला आहे. हा प्रिपोजिशन जो आहे ऑन, याच्यानंतरचे जे द असॅसिनेशन आहे हा ऑब्जेक्ट झालेला आहे. त्यानंतर हा प्रिपोजिशन आहे ऑफ, याचा ऑब्जेक्ट झालेला आहे मिसेस गांधी. तर मग जो हॅव जो आहे हे सगळे जर ऑब्जेक्ट बनले आहे आणि तुम्हाला माहिती आहे वर्ब जे आहे हे सब्जेक्ट साठी येत असतं, तर हे ऑब्जेक्ट सगळे ऑब्जेक्ट 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 झाले आहे. तर उरलं काय, तर उरलं फक्त द डिस्क्लोजर. आणि जर द डिस्क्लोजर हा सब्जेक्ट आहे तर द डिस्क्लोजर्स न लिहिता द डिस्क्लोजर हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे हॅवच्या जागी तुम्हाला इथे वापरावं लागेल हॅज. आता बघा किती सुंदर इथे नाही का दिलेलं आहे, कसं आयडेंटिफिकेशन करायचं कोणासाठी नाही का आपलं वर्ब वापरलाय. आपल्याला माहिती आहे जेव्हा मी म्हणतो आय इट अ मँगो, तर इट जो वर्ब आहे तो आय साठी आहे म्हणून तुम्ही इट म्हटलं. कारण शी इट्स अ मँगो म्हटलं तर शी साठी इट्स EATS लावा लागतो, तर शी इट्स अ मँगो होतं. म्हणजे सब्जेक्टच्या हिशोबाने तुम्ही वर्ब चेंज करता, तर तुम्हाला सब्जेक्ट आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्या हे बाकीचे जे आहे ते ऑब्जेक्ट्स आहे आणि कसं आयडेंटिफाय करायचं, तर हा जो प्रेपोजिशन आहे प्रेपोजिशनच्या नंतरचं जे कुठलं नाउन प्रोनाउन असतं ते असतं त्याचं ऑब्जेक्ट. तर याचं ऑफचं हे ऑब्जेक्ट, या ऑफचं हे ऑब्जेक्ट, ऑनचं झालं द असॅनेशन ऑब्जेक्ट, ऑफचं झालं मिसेस गांधी ऑब्जेक्ट. म्हणून हॅज किंवा हॅव जे कुठलं वर्ब आहे ते सब्जेक्ट साठी राहील. सब्जेक्ट हाच राहिला फक्त द डिस्क्लोजर, म्हणून इथं द डिस्क्लोजर साठी तुम्हाला हॅज द्यावं लागलं असतं. तर हॅज इज राईट आन्सर. ऑप्शन 3 जे आहे ते इथे करेक्ट होऊन जातं. आता हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघा. हा पण खूप छान असा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वाला. कमेंट करत चला, कमेंट करत चला. ओके, चला याचा आन्सर ट्राय करूया. आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर्स दिलेले आहेत काही. आता द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वेअर सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग अप्लिकेशन फॉर्म्स. ओके, आता एक तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणून एक ग्रामरमध्ये पार्ट असतो. हा क्वेश्चन त्याचा बनलेला आहे. लक्षात घ्या तो रूल काय म्हणतो की जर नंबर ऑफ, द नंबर ऑफ किंवा द व्हेरायटी ऑफ असं जर काही असेल तर यांच्यासोबत हे द नंबर ऑफ, द व्हेरायटी ऑफ असं जर असेल तर हे ॲक्च्युली सिंग्युलर सब्जेक्ट राहतात. हे सिंग्युलर सब्जेक्ट राहतात. आणि तुम्हाला माहिती आहे की जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याचा वर्ब पण जो असतो तो सिंग्युलर वर्ब असतो, तो सिंग्युलर वर्ब असतो. त्याच्यामुळं द नंबर ऑफ पीपल जरी म्हटलं तरी द नंबर ऑफ आल्यामुळं त्याचा जो सब्जेक्ट हे जे वर्ब आहे, हा जो वर्ब आहे तो ॲक्च्युली यायला पाहिजे होता वॉज, तो ॲक्च्युली यायला पाहिजे होता वॉज. तशी बघतो म्हटलं तर हा ऑफ जो आहे प्रिपोजिशन असल्यामुळे हे पीपल जे आहे त्याचं ऑब्जेक्ट होऊन जातं. अप्लाइंग हे ॲडजेक्टिव्ह येत असतं, अप्लाइंग हे इथे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं जो वेअर आहे तो नंबरसाठीच पाहिजे, म्हणून द नंबर जे आहे ते सिंग्युलर. इथे द नंबर असेल तर तुम्हाला वेअर न लिहिता वॉज द्यायला लागते, कारण जे द नंबर आहे किंवा द व्हेरायटी आहे हे नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट असतात आणि सिंग्युलर सब्जेक्टसाठी तुम्हाला सिंग्युलर वर्ब लिहायला लागते म्हणून वॉज झालं असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्याल की जर ए नंबर असतं किंवा ए व्हेरायटी ऑफ असतं तर हे ए नंबर आणि ए व्हेरायटी जे आहे हे दोन ॲक्च्युली प्लुरल सब्जेक्ट आहे. हे प्लुरल सब्जेक्ट आहे आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर इथे तुमचं जे वर्ब असतं ते प्लुरल असतं. म्हणजे बघा तुम्हाला किती सुंदर प्रकारे मी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की इथे जर द असतात, द नंबर द व्हेरायटी, तर ते द नंबर द व्हेरायटी सिंग्युलर असतात आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब. पण जर ए नंबर ए व्हेरायटी असतं तर ते प्लुरल सब्जेक्ट असतात आणि प्लुरल सब्जेक्टसाठी प्लुरल वर्ब. म्हणजे जर ए नंबर इथं असतं तर तिथं तुम्हाला वेअर करेक्ट असतं, पण द नंबर असल्यामुळे इथे तुम्हाला काय करायचं आहे वॉज करेक्ट होतं, कारण द नंबर द व्हेरायटी हे सिंग्युलर सब्जेक्ट असतात विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला थोडं थोडं लक्षात येत असेल. खूप चांगले चांगले क्वेश्चन्स आपले चालू आहेत. चला याला सॉल्व्ह कराल बघा. 19 क्वेश्चन आहे
जवळपास आपले 50 मिनिट्स पासून हे चालू आहे. कीप कमेंटिंग, कमेंट करत चला. मिस्टर ठक्कर लिव्ड. मिस्टर ठक्कर लिव्ड, थोडा वेळ घेत चला. ओके ओके ओके, थोडा जास्त टाइम झाला. ठीक आहे, थोडं पाणी प्यायला पण मिळालं नाही, तर आपण पिऊया. पण 19th क्वेश्चन आहे. मिस्टर ठक्कर लिव्ड इन 300 year old हाऊस असं दिलेलं आहे. आता हे आर्टिकल ज्याला कळतं त्याला हे थोडंसं लक्षात येईल. एक लक्षात घ्या, जेव्हा कधी हे 300 year old हाऊस, आता हे 300 year old हाऊस असं जरी म्हटलं असलं तरी हे हाऊस संबंधितच आहे आणि 300 year old एकच हाऊस आहे. त्याच्यामुळे इनच्या आधी जो आहे तो तुमचा आर्टिकल ए यायला पाहिजे होता. असे तर बरेचसे घरं असू शकतात जुने पुराणे. तर मिस्टर ठक्कर लिव्ड इन अ 300 year old हाऊस इन पटना, अशामध्ये तुम्हाला ए पाहिजे होता. आता सर पटनाच्या आधी का बरं आर्टिकल आलं नाही, तर लक्षात घ्या, जे कुठले प्रॉपर नाऊन असतात, जे जसं एक बॉय आहे एक गर्ल आहे, बॉय गर्ल हे झाले कॉमन नाऊन. यांच्या पुढे तुमचे आर्टिकल लागू शकते आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल. पण जर ते प्रॉपर नाऊन असेल, म्हणजे बॉयचं नाव असेल राम आणि गर्लचं नाव असेल कुठेतरी सीता, तर आय एम अ राम नाही म्हणतायत, आय एम रामच म्हणा लागेल, आय एम सीताच म्हणा लागेल. तर हे जे नामकरण आपण करत असतो यांना आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. आणि असं पटना हे पण प्रॉपर नाऊन झालं. जर इथे पटनाच्या जागी त्यांनी सिटी लिहिलं असतं तर इन अ सिटी लिहायला लागलं असतं, परंतु पटना हे प्रॉपर नाऊन आहे तर त्याच्या आधी आर्टिकल लागणार नाही. तर इथे आर्टिकल ए पाहिजे होता, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघा. अन ओल्ड मॅन इन द क्राउड वॉन्ट जुलियस सीझर. कीप कमेंटिंग, कमेंट करत चला, कमेंट करत चला. खूप चांगले चांगले क्वेश्चन्स आपल्या पुढे येत आहेत. काय आन्सर यायला पाहिजे याच्यात पण खूप सुंदर असं सिंगल काउंटेबल नाऊनचं, सिंग्युलर काउंटेबल नाऊनचं क्वेश्चन आहे. ओके ओके ओके, टाइम अप, टाइम अप. जर सापडलं असेल तर ठीक, नाही सापडलं असेल तरी ठीक, काही हरकत नाही विद्यार्थ्यांनो. आर्टिकलचे 2 क्वेश्चन्स मी पर्पजफुली ऍड केले होते. अँड ओल्ड मॅन इथं तर ठीक आहे. इन द क्राउड वॉन्ट जुलियस सीझर फ्रॉम द डेंजर ऑफ डेथ ऑन सर्टन डे. लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्ही सर्टन डे, आता हे एक विशिष्ट डे इथे दिलेला आहे, तर ऑन सर्टन डे म्हणता की ऑन अ सर्टन डे म्हणता. तुम्ही ऐकताना पण बरेचदा ऐकलं असेल ऑन अ सर्टन डे. आणि हा सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, म्हणजे सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आर्टिकल ए पण करेक्ट आहे. तर ऑन अ सर्टन डे, इथे तुम्हाला आर्टिकल ए ऍड करायचा होता, ऑन अ सर्टन डे पाहिजे होतं विद्यार्थ्यांनो. तर इथे ऑन अ सर्टन डे आपण म्हणत असतो, ऑन सर्टन डे फक्त म्हणत नसतो. तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ना, हे मी मुलांना सांगत असतो की तुम्ही पॅसेज वाचत चला. क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले चालते, पण पॅसेज वाचत चला. काही शब्द तुमच्या तोंडामध्ये असे येऊन जातात की तुम्हाला मग असं वाटतं की अरे हे वाक्य ऐकायला चांगलं वाटत नाहीये, वाक्य हे वाचताना चांगलं वाटत नाहीये, काहीतरी मिसिंग आहे. तर तसंच इथे ऑन अ सर्टन डे आपण म्हणत असतो, इथे ऑन सर्टन डे होणार नाही. तर एक आणखी क्वेश्चन इथे बघूया. 20th झाला. ओके, आता 21st वर बघा. 21st क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघा. सर काही पाणी वगैरे मिळत असेल तर बघा. 21st क्वेश्चन बघा, कमेंट करत चला. नेवर हॅव आय लिसन. ट्राय करा, कमेंट करा, कमेंट. ओके, चला ट्राय करूया. 1 2 3 4 कुठला आन्सर वाटते. तर लक्षात घ्या, नेवर हॅव आय लिसन टू सच अ ब्युटिफुल म्युझिक ॲज द पीस वी हर्ड ऑन रेडिओ. आता वी हर्ड ऑन रेडिओ जेव्हा आपण म्हणतो, एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, जेव्हा ऑन टीव्ही म्हणतो आपण, ठीक आहे, तर ऑन टीव्ही म्हणजे काय असतं, एक ऑडिओ असतो प्लस व्हिडिओ असतो. तर ऑन टीव्ही चालून जाईल, बट ऑन ए रेडिओ
कारण रेडिओवर फक्त काय असतं, ऑडिओ. तर जिथे ऑडिओ असतो तिथे आपण ऑन अ रेडिओ म्हणत असतो. वी हर्ड ऑन अ रेडिओ इथं पाहिजे. जर ऑन टीव्ही म्हटलं असतं तर ठीक होतं, तिथं आर्टिकल नाही पाहिजे होतं, कारण ते ऑडिओ प्लस व्हिडिओ असतं. पण ऑन रेडिओच्या मध्ये ऑन अ रेडिओ तिथं पाहिजे होतं, म्हणून इथे ए हा आर्टिकल एरर होता. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑन टीव्ही यांच्यामध्ये आर्टिकल नको, पण ऑन रेडिओच्या मध्ये आर्टिकल तुम्हाला इथे पाहिजे होतं, आवश्यक आहे. तर क्वेश्चन नंबर 22 पण सॉल्व्ह करा. जो एरर आहे तो 21 मधला आपण बघितलेलाच आहे. हा थोडासा चांगला क्वेश्चन आहे, ट्राय करा. थोडंसं जास्त सेकंद घ्या, मी पाणी पिऊन घेतो. एनर्जी तशीच कंटिन्यू ठेवा, कारण आणखी एक थोडा वेळ घ्यायचा आहे आपल्याला. मॅरेथॉन सिरीज मधला पहिलाच क्लास आहे, असे तर भरपूर क्लास आपण घेणार आहोत. ओके, बघा. द अंकल ऑफ माइन हु इज अ फार्मर गेव मी अ पीस ऑफ युजफुल ॲडवाइस. गिव्ह मी अ पीस ऑफ युजफुल ॲडवाइस हे करेक्ट आहे, कारण ॲडवाइसचं प्लुरल होत नाही. सिंग्युलर जर लिहायचं असेल तर ए पीस ऑफ युजफुल ॲडवाइस लिहित असतो आपण. वेन आय वेंट टू सी हिम 3 weeks अगो, हे करेक्ट आहे. द अंकल ऑफ माइन हु इज अ फार्मर गेव मी अ पीस ऑफ युजफुल ॲडवाइस वेन आय वेंट टू सी हिम 3 weeks अगो. आता याच्यामध्ये एरर जो कुठे आहे ना तो लक्षात घ्या. द अंकल ऑफ माइन जेव्हा म्हणत असतो ना आपण, तर ॲक्च्युली इथं द न असता अँड अंकल ऑफ माइन पाहिजे. कारण जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो, ठीक आहे, जेव्हा आपण इंट्रोड्यूस करत असतो तर अंकल ऑफ माइन हु इज अ फार्मर, जेव्हा मी इंट्रोड्यूस करत आहे एखाद्या व्यक्तीला तर त्याला आर्टिकल ए किंवा ॲन पाहिजे असते. आणि जेव्हा इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याच्या पुढचे डिटेल्स जेव्हा मी सांगत असतो त्यावेळी तुम्ही आर्टिकल द चा वापर करत असता. म्हणून आर्टिकल इथे अंकल असल्यामुळं, अंकल म्हणजे अ चा उच्चार करत असल्यामुळं आर्टिकल इथं ॲन पाहिजे. इंट्रोडक्टरी स्टेटमेंटमध्ये कधी पण आपण एखाद्या व्यक्तीचं जर इंट्रोडक्शन करत असेल तर तिथे आर्टिकल जे आहे ते ए किंवा ॲन असतं. द आर्टिकल आपण कुठेतरी मिडलमध्ये वापरत असतो. हे जो कन्सेप्ट आहे हे पॅराजंबल, ज्याला PQRS तुम्ही म्हणता, सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणता, त्या ठिकाणी खूप हेल्पफुल ठरतो की इंट्रोडक्टरी सेक्शनमध्ये तुम्हाला आर्टिकल ए किंवा ॲन वापरावं लागतं आणि नंतर ज्या मिडल सेंटेन्सेस असेल तिथे आर्टिकल द चा वापर केला जातो. तर आता 23rd क्वेश्चन ट्राय करा सॉल्व्ह करायला. डोंट टॉक टू हर, शी ऑलवेज रिमेन्स इन अ टेम्पर दिस डेज. ट्राय करा. ओके, क्वेश्चन आहे डोंट टॉक टू हर, शी ऑलवेज रिमेन्स इन अ टेम्पर दिस डेज. अच्छा, आता माझ्यात बोलण्यात पण निघालं, नेहमी तुम्ही इन टेम्पर नसता म्हणत, इन अ टेम्पर म्हणत असता. डोंट टॉक टू हर, शी ऑलवेज रिमेन्स इन अ टेम्पर दिस डेज. इन अ टेम्पर हे नेहमी एकत्र येत असतात, इन अ टेम्पर. तर इथे आर्टिकल ए मिसिंग होता, तर तुम्हाला इथे आर्टिकल ए चा जो आहे एरर तो करेक्ट होऊन जातो. तर क्वेश्चन जो सेक्शन सेकंड होता त्याच्यामध्ये एरर होता. आता 24th मध्ये पण बघा काय वाटतं तुम्हाला एरर. ट्राय करा. कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहत चला मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहत चला. 1 2 3 4 1 2 3 4 कुठलं तुम्हाला करेक्ट वाटतं ते लिहत चला. ही डज नॉट लाईक दिस टाईप ऑफ, काय असायला पाहिजे. ओके ओके, चला कमेंट तुम्ही केल्या असेल. ही डज नॉट लाईक दिस टाईप ऑफ मॅन हू डज नथिंग बट फाइंड आउट फॉल्ट इन अदर्स. ओके, हू वापरलेला आहे, हू नंतर वर्ब आहे.
आणि हूच्या आधी दिस टाईप ऑफ मॅन अच्छा सिंग्युलर आहे, तर त्या हिशोबाने डज हा करेक्ट आहे. ही डज नॉट लाईक, तर हे करेक्ट आहे, इथे डज आहे, तर हाही एरर नाही आहे. हू डज नथिंग बट फाइंड आउट फॉल्ट इन अदर्स, फाइंड आउट फॉल्ट इन अदर्स हे पण करेक्ट आहे. आणि दिस टाईप ऑफ मॅन हे पण करेक्ट आहे. तर ॲक्च्युली इथे कुठलाही एरर येत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगा, इथं आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे टाईप ऑफ, काइंड ऑफ किंवा सॉर्ट ऑफ हे जेव्हा 3 वाक्य तुम्हाला दिसेल ना, टाईप ऑफ, काइंड ऑफ आणि सॉर्ट ऑफ, याच्यानंतर नो आर्टिकल, नो आर्टिकल म्हणजे तुम्ही काइंड ऑफ पर्सन, मला काइंड ऑफ अ पर्सन नाही म्हणणार, टाईप ऑफ पर्सन, टाईप ऑफ मॅन, काइंड ऑफ मॅन, सॉर्ट ऑफ मॅन म्हणू शकता. तुम्हाला आर्टिकल जर असेल तर आधी वगैरे आर्टिकल लागू शकतात, पण नंतर टाईप ऑफ नंतर इन्स्टंटली आर्टिकल लागणार नाही. तर याच्यामुळे टाईप ऑफ मॅन हू डज नथिंग बट फाइंड आउट फॉल्ट इन अदर्स हे करेक्ट होऊन जातं. नो एरर याच्यामध्ये आहे. तर आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल बघा. मिस्टर पाथक, कमेंट करत चला विद्यार्थ्यांनो, एनर्जी कमी नाही पडली पाहिजे. कमेंट, कीप कमेंटिंग, कीप कमेंटिंग. मिस्टर पाथक लीड्स अ व्हेरी बिझी लाईफ, सो ही गोज एव्हरीवेअर बाय अ स्कूटर, बाय अ स्कूटर. 1 2 3 4 कुठलं आलेलं आहे बघत चला, बघूया. मिस्टर पाथक लीड्स, आता क्वेश्चन कसा वाचतो मी ते पण बघत चला. मिस्टर पाथक लीड्स, अच्छा सिंग्युलर आहे, लीड्स आला. अ व्हेरी बिझी लाईफ, सो ही गोज, ओके गोज एव्हरीवेअर, ठीक आहे. बाय अ स्कूटर, ओके बाय अ स्कूटर. लक्षात घ्या, जेव्हा कुठे तुम्ही यात्रा करत असता किंवा कुठेतरी ट्रॅव्हल करत असता, तर तुम्ही यात्रा किंवा ट्रॅव्हल करत असता, तर त्यावेळी तुम्ही बाय अ स्कूटर नाही म्हणत, तुम्ही म्हणत असता बाय स्कूटर. फक्त तुम्ही ऑन अ स्कूटर म्हणू शकले असते, ठीक आहे, की मिस्टर पाठक लीड्स अ व्हेरी बिझी लाईफ, सो ही गोज एव्हरीवेअर ऑन अ स्कूटर. इथे ऑन अ स्कूटरला काही मला प्रॉब्लेम नसता, परंतु बाय स्कूटर जेव्हा यात्रेसाठी वापरलेला आहे, तर ट्रॅव्हलिंगसाठी वापरला आहे, तर तिथं बाय स्कूटर नाही, तर फक्त बाय स्कूटर इथं पाहिजे. मदत आर्टिकल तुमचं येणार नाही, कारण तुम्ही कुठली जर्नी करता. सो लेट सपोज आय एम गोइंग फ्रॉम पुणे टू मुंबई बाय ट्रेन, बाय ट्रेन नाही, बाय ट्रेन, ठीक आहे. तर असं तुम्हाला करायचं आहे. तर बाय नंतर इथे आर्टिकल येणार नाही जर तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंगसाठी त्याला